नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। विक्रमगड पंचायत समिती सदस्यांचा गौप्यस्फोट। गावाजवळ मुबलक पाणी असताना पाण्यासाठी वणवण का? कोणत्या निकषावर डीपीआरचा सर्वे आणि कोणाच्या फायद्यासाठी? शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी जल जीवन मिशन योजना या पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये राबवली जात असताना संबंधित अधिकाऱ्यांनी नक्की जनतेच्या हिताचा विचार केला की अज्ञानाचा फायदा घेण्याचा? असाच एक प्रत्यय विक्रमगड तालुक्यातील वसुरी या ठिकाणी आला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या सर्वेनुसार जो डीपीआर बनवला गेला त्यानुसार या वसुरी आणि आजूबाजूच्या पाड्यांच्या परिसरात 2 किलोमीटरच्या भागात पाणीच नाही म्हणून नदीहून सरफेस वॉटरचा वापर करून पाणी घेण्यात आले। यासाठी भूजल तज्ञ सर्वेनुसार 7 ते 8 किलोमीटर नदीकडील अंतर निवडलं गेलं, परंतु गाव आणि आजूबाजूच्या परिवाराचे सर्वे करण्याची तसदी सुद्धा घेतली गेली नाही आणि पुढची योजना आखण्यात आली। परंतु जर सध्याची स्थिती पाहिली तर वसुरी गावाच्या 4 पाड्या मिळून आणि गाव मिळून 15 सार्वजनिक विहिरी असून त्यात 12 विहिरींमध्ये तुडुंब पाणी भरलेले आहे। तसेच शासनामार्फत बोर सुद्धा मारण्यात आलेले असून त्यात मुबलक पाणी आहे आणि ह्या व्यतिरिक्त प्रत्येक शेतकऱ्याच्या वैयक्तिक विहिरींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि भाजीपाला फुलशेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या स्रोताची वापर केला जातो। तसेच जागोजागी शासनाच्या योजनेतून टाक्यांच्या माध्यमातून नळाद्वारे पाणी पुरवठा सुद्धा सुरळीत सुरू आहे। या योजना अस्तित्वात असताना सुद्धा डीपीआर मध्ये याचा उल्लेख केलेला नाही। म्हणजेच हा डीपीआर बनवत असताना संबंधित बाबींचा विचार का केला गेला नाही? आज स्थितीला या योजनेचे जे बजेट आहे आणि सद्य परिस्थितीनुसार काम सुरू असलेल्या योजनेद्वारे पिण्याच्या पाणीची शक्यता फार कमी दिसत आहे। वरील बाब ही फार गंभीर असून या डीपीआर तांत्रिक समिती नेमून सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी याची मागणी विक्रमगड पंचायत समिती सदस्य श्री मनोज बोरसे व वसुरी ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या गौप्य स्फोटांमुळे प्रशासन व जनतेमध्ये खळबळ माजली आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो यांची रिपोर्ट। 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आज महाराष्ट्र शासन केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जल जीवन मिशन अंतर्गत हर घर पाणी, आणि ह्या हर घर पाणी पालघर जिल्ह्यामध्ये ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली जाते। ही राबवली जात असताना विक्रमगड तालुक्यातील वसुरी या गावी आपण आज आलेलो आहोत आणि इथे आपण तसेच इंडिया न्यूजच्या माध्यमातून ज्या गावाचा सर्वे केला, गावाच्या आजूबाजूला पाण्याच्या विषयासंदर्भात आपण जेव्हा पाहणी केली असता इथे विहीर तसेच पाण्याचं मुबलक पाणी व्यवस्थित प्रमाणात आहे, पिण्यासाठी आहे किंवा वापरण्यासाठी आहे। तसंच हा गावकरी एरिया पण विक्रमगड तालुक्यातील एक कृषीप्रधान असा भाग समजला जातो। इथे ते शेतकरी साधारणपणे शेतीच्या व्यतिरिक्त दुबार पीकसुद्धा उत्तमरित्या घेताना दिसतात, भाजीपाला करताना दिसतात, फुलशेती करताना दिसत असतात आणि अशा अवस्थेत सुद्धा इथे आपल्याला काही पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ह्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात स्थानिक जो जनता तसेच आपले स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा आवाज उठवला। आपण जाणून घेऊया की ह्यांच्याकडनं की नक्की त्या गावाची व्यवस्था नक्की पाण्याची काय आणि पाण्याची नक्की समस्या काय। आज सध्या जे माझं नाव मनोज रामू बोरसे, मी पंचायत समिती सदस्य आहे। आज वसुरीमध्ये जे जल जीवन योजनेअंतर्गत हर घर जल ही जी योजना चालू आहे त्यामध्ये वसुरी आणि 4 पाड्यांचा समावेश आहे। त्याच्यामध्ये सहारेपाडा आणि खडकपाडा याच्यामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि तसेच वसुरीमध्ये 3 छोट्या लघुनळ योजना अस्तित्वात आहेत। सध्या त्यांचा वापर आहे, पुरेशा प्रमाणात त्यांचं पाणी पण उपलब्ध आहे आणि अजून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्याकरिता आजूबाजूला आपल्याला विहिरी आहेत, पाण्याचा स्रोत आहेत। तसेच पाण्याचे स्रोत असताना सदर योजना दुसऱ्या ठिकाणी लांब 7.5 किलोमीटर नेणे आहे, ज्या ठिकाणी विहिरीचं काम केलेलं आहे त्या विहिरीला खूप कमी प्रमाणात पाणी आहे। त्या संदर्भात भूजल तज्ज्ञांचा सुद्धा अहवाल आहे की सेन्स गॅलरी घेण्यात यावी, तसेच पुन्हा हिल टेस्ट करण्यात यावी, परंतु तसं कुठल्याही प्रकारे झालेलं नाही आणि ज्या ठिकाणी विहीर आहे त्याच्या बाजूला विजेची व्यवस्था नाही। त्या आराखड्याप्रमाणे ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते काम झालेलं दिसून येत नाही। सुरुवातीला विहिरीचं काम करायला पाहिजे, त्याच्यानंतर टाकीचं काम करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर
डिस्ट्रीब्युशन करून आणि नंतर FSTCचं काम करायला पाहिजे, परंतु तसं काही होताना दिसत नाही. त्या संदर्भात पंचायत समिती स्तरावर, जिल्हा स्तरावर वारंवार लेखी अर्ज देऊन सुद्धा, ग्रामपंचायतचे ठराव घेऊन सुद्धा शासन स्तरावर कुठल्याही प्रकारे आमच्या समस्यांची दखल घेतलेली जात नाही. ह्या योजनेच्या अंतर्गत ज्या समस्या तुम्हाला दिसतात त्या संदर्भात काय तुम्हाला पर्याय काय सध्या जी योजना चालू आहे त्या विहिरीला पाणी कमी आहे, विहीर दुसऱ्या ठिकाणी आम्हाला विहीर करून मिळावे. तसेच 2017च्या लोकसंख्येप्रमाणे 98,000 लिटर क्षमतेची टाकी जी घेतलेली आहे ती न करता 2023च्या सुधारित लोकसंख्येप्रमाणे 1,30,000 लिटरची टाकी करावी. जर आमच्या सदरच्या मागण्या आम्ही इंडिया न्यूज 28च्या माध्यमातून जनतेसमोर, प्रशासनासमोर मांडत आहेत. आमच्या मागण्यांना सन्माननीय आमदार, सन्माननीय खासदार साहेब, जे लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्य, त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा. हे होते वसुरी गावातील ग्रामस्थ तर ज्यांनी पाणी संदर्भात आज आपली समस्या मांडलेल्या आहेत आणि त्यांना येणाऱ्या समस्या आणि त्यासाठी काही उपाययोजनासुद्धा मागवल्या. तर बघूया शासन, प्रशासन, या संबंधित अधिकारी या गोष्टीकडे किती लक्ष देतात की यांच्या मागलेल्या मागण्यांना केरांच्या टोपली दाखवतात हे येणाऱ्या काळात. इंडिया न्यूज 28साठी पालघर जिल्हा ब्युरो प्रणय पटेल यांची ग्राउंड रिपोर्ट.